हॅलो एव्हरीवन. तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला आता निश्चय 2024 ही स्कॉलरशिप परीक्षा द्यायची आहे आणि ही जी स्कॉलरशिप परीक्षा आहे ही देण्यासाठी आपण सर्व उत्सुक असालच. पण परीक्षा देत्यावेळी तुम्हाला काय नियमांचं पालन करायचं आहे, परीक्षा कशी द्यायची आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, ज्या दिवशी तुमची टेस्ट आहे 17 डिसेंबर 2023 रविवारी, आणि आपापल्या वर्गानुसार आपापल्या वर्गाच्या वेळा पण आपण निर्धारित करून ठेवलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिले तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती जायचं आहे. तुम्हाला लिंक तशी व्हॉट्सॲपला आलेलीच असेल, पण तुमचं जे ब्राउझर आहे, जसं मोबाईलचं माझं ब्राउझर आता हे सॅमसंग ब्राउझर आहे, मग मी इथे टाईप करणार www.shrisandeepaniacademy.in. तुम्हाला दिसतं आहे वरती, आणि मी लोड करणार ती वेबसाईट. ठीक आहे. आणि अशा प्रकारे ही वेबसाईट तुमच्यासमोर तुम्हाला लोड झालेली दिसेल बघा. तर इथं निश्चय स्कॉलरशिप परीक्षेबद्दल माहिती दिलेली आहे, परीक्षेचा सिलॅबस देखील आहे. तुम्ही डाउनलोड PDF करून सिलॅबस देखील डाउनलोड करू शकता, क्वेश्चन पेपर पॅटर्न डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्ही जर परीक्षेसाठी अजून तुम्ही असाल किंवा तुमचे मित्रमैत्रिणी असतील, त्यांनी परीक्षेसाठी अजून नाव नोंदवलेलं नसेल तर फिल द फॉर्मवरती क्लिक करून तुम्ही तुमचं नाव देखील नोंदवू शकता. आणि जर आधी तुम्ही नोंदवलेलं असेल तर पुन्हा नोंदवायची गरज नाही. या ठिकाणी तुम्हाला निश्चय स्कॉलरशिप एक्झाम 2024 कशी द्यायची याबद्दल एक यूट्यूब व्हिडिओ पण बघायला मिळेल, जी मी आता रेकॉर्ड करतो आहे, तीच व्हिडिओ आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, परीक्षा दिनांक 17/12/2023 रविवारी आहे. 7वीची परीक्षा सकाळी 9 ते 10 आहे. 8वीची परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. 9वीची परीक्षा दुपारी 1 ते 2 आहे आणि 10वीची परीक्षा दुपारी 3 ते 4 आहे. महत्त्वाचं आहे, वेळ फार महत्त्वाचा आहे, हा लक्षात घ्या. त्याच्यानंतर काही नियम आहेत बघा. कृपया आपल्याला वर्गानुसार व तालुक्यानुसारच परीक्षा द्यायची आहे. तुम्ही जर राहाता तालुक्यातले असाल, राहुरी तालुक्यातले असाल तर आपापल्या तालुक्यानुसारच आणि वर्गानुसारच परीक्षा द्यायची आहे. दुसऱ्याच्या तालुक्यामध्ये जाऊन किंवा दुसऱ्याच्या वर्गात जाऊन परीक्षा द्यायची नाही. असं केल्यावर तुम्ही परीक्षेतून बाद होऊ शकता. ठीक आहे. इतर वर्गाची किंवा तालुक्याची परीक्षा दिल्यानंतर आपण बाद होऊ शकता. आत्ताच मी सांगितलं, परीक्षा दिलेल्या वेळेतच सुरू करायची आहे. अगोदर सुरू केल्यावर परीक्षा बाद होऊ शकते. उदाहरणार्थ 9वीची परीक्षा दुपारी 1 ते 2 आहे आणि लिंकवरती तुम्ही 10 मिनटं 15 मिनटं अगोदरच क्लिक केलं किंवा 1 तास अगोदरच क्लिक केलं आणि परीक्षा देण्याचा प्रयत्न केला, तसं तर परीक्षा सुरू होणार नाही, पण तुम्ही परीक्षेतून बाद देखील होऊ शकता. तर 1 ते 2च्या मध्येच परीक्षेला सुरुवात करायची आहे, याची काळजी घ्या. परीक्षेच्या दरम्यान कोणाचाही फोन येणार नाही मोबाईलवरती, जर मोबाईलवरती परीक्षा देत असाल तर. किंवा परीक्षा चालू असताना पेज रिफ्रेश करायचं नाही, पेज मिनिमाइज करून गुगलवरती सर्च करण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर परीक्षा बंद होऊ शकते, तुम्ही बाद होऊ शकता. तर या सर्व काळजी तुम्हाला घ्यायची, या बाबींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे, तर ते लक्षात ठेवा. आता तुम्ही जर खाली आला तर निश्चय स्कॉलरशिप परीक्षेच्या लिंक्स आहेत तालुक्यानुसार बघा. राहाता तालुक्याची लिंक आहे, पारनेर तालुका आहे, नेवासा तालुका आहे, त्याच्यानंतर कडा आष्टी तालुका आहे, श्रीगोंदा तालुका आहे, शेवगाव आहे, पाथर्डी आहे, राहुरी तालुका आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ मी नेवासा तालुक्यामध्ये आहे. मग नेवासा तालुक्यावरती गेल्यानंतर मला इथे नेवासा तालुक्याच्या खाली क्लिक हेअर लिहिलं आहे बघा. क्लिक हेअरवरती क्लिक करा तर तुम्हाला या ठिकाणी सेम गोष्टी दिसतील. आणि आत्ता सध्या तर परीक्षेला अजून वेळ आहे, त्यामुळे इथे टायमर चालू आहे. आणि बघा, 7वीची निश्चय स्कॉलरशिप परीक्षेसाठी लिंक दिलेली आहे, वेळ पण दिलेला आहे. त्यानंतर 8वी वर्गासाठी दिलेला आहे, 9वीसाठी दिलं आहे, 10वीसाठी दिलं आहे. तर ह्या ज्या वेळा आहेत ह्या फार महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, याची काळजी घ्या. तर या ठिकाणी बघा, तर वर्गानुसार आपली वेळ दिलेली आहे. तर हे सध्या मी नेवासा तालुक्यामध्ये आहे, त्यामुळे नेवासा तालुक्याच्या ह्या लिंक्स आहेत. आपण आपापल्या तालुक्यामध्ये गेल्यावर ह्या लिंकवरती क्लिक करू शकता. उदाहरणार्थ मी 10वीमध्ये आहे, तर 10वीच्या लिंकवरती क्लिक केलं आहे. पण सध्या तुम्हाला असा एरर दिसेल परीक्षेच्या अगोदर, कारण परीक्षा ही रविवारी आहे 10वीची दुपारी 3 वाजता. तर 3 वाजेपर्यंत तुम्हाला असाच एरर दिसेल 404. 3 नंतरच हा एरर जाईल, कारण परीक्षा 3 वाजता आहे. ठीक आहे. तरी पण जर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केलं तर काय होऊ शकतं, त्यासाठी मी एक डेमो या ठिकाणी बनवून ठेवलेला आहे. तर लिंकवरती क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक विंडो ओपन होईल बघा. तुम्हाला या ठिकाणी एंटर युअर मोबाईल नंबर, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी माझा मोबाईल नंबर टाकून प्रोसीड करतो आहे. तर मोबाईल नंबर टाकला, प्रोसीड केलं. त्यानंतर मला OTP कोड येईल बघा. माझ्या मोबाईल नंबरवरती एक वन टाईम पासवर्ड येईल, आला आहे बघा 940845. याला मी कॉपी करणार आणि इथे पेस्ट करणार, किंवा मॅन्युअली तुम्ही हाताने टाईप करू शकता. कॅप्चा कोड J3JCB हा कॅप्चा कोड आहे, मी कॉपी केला. हा प्रत्येक मुलासाठी वेगळा वेगळा असेल बरं, हाच नसणार आहे. प्रत्येक वेळेस हा कॅप्चा कोड चेंज होतो. तर माझ्या वेळेस हा आला, मी याला कॉपी केला आणि ते पेस्ट केलं, किंवा मॅन्युअली तुम्ही J3JCB असं टाईप केलं तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर मी प्रोसीड करणार. प्रोसीड केल्यानंतर मला माझं नाव विचारेल, मी माझं नाव टाकणार या ठिकाणी.
नाव टाकलं. आता हे महत्त्वाचं आहे, ईमेल आय डीच्या जागेवरती तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा नाही आहे, हे लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल माझ्या शाळेचं नाव आहे समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल. इंग्लिश मीडियम स्कूल अशा प्रकारे मी माझ्या शाळेचं नाव टाकलं. ठीक आहे, समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल. आणि शाळेचं नाव टाकल्यानंतर मला पुढे माझ्या शाळेचं गाव पण टाकायचं आहे. जसं की अहमदनगर किंवा तालुका टाकू शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल अहमदनगर आहे तर मी अहमदनगर टाकलं. ठीक आहे, आणि प्रोसीड करायचं. प्रोसीड केल्यानंतर बघा इथं इन्स्ट्रक्शन्स येतात हे की नाही. 45 प्रश्न आहे, उत्तर बरोबर आला तर 4 मार्क मिळतील. निगेटिव्ह मार्किंग याला बिलकुल नाही आहे, त्यामुळे तुम्ही सर्वच प्रश्न अटेम्प्ट करू शकता. 1 तासाची परीक्षा आहे, राईट. आणि स्टार्ट बटनवरती क्लिक करा. स्टार्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर मोबाईल जर असेल तर तुम्ही त्याला लँडस्केप मोडवरती घेऊ शकता, आडवा करू शकता. ठीक आहे, तर या पद्धतीने बघा तुमचं पेज तुम्हाला दिसेल. प्रश्न क्रमांक 1 आला या ठिकाणी. आता याचं उत्तर समजा बी आहे तर मी बी क्लिक करणार आणि नेक्स्ट करणार. ठीक आहे, बघा इथं पहिला प्रश्न लगेच ग्रीन कलरचा झालेला आहे आणि रेड कलर म्हणजे मी दुसऱ्या प्रश्नावर सध्या आहे, राईट. आता याचं उत्तर समजा डी आहे तर मी डी क्लिक केलं आणि नेक्स्ट करेल. पण मला वाटलं की अरे नाही, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर डी नव्हतं, ए होतं. तर मी प्रिव्हियस बटनवरती क्लिक करून मागे पण येऊ शकतो आणि एला क्लिक करू शकतो. ठीक आहे, काय अडचण नाही. परत मी नेक्स्ट जाणार. याचं उत्तर समजा सी आहे, परत नेक्स्ट जाणार. याचं उत्तर समजा बी आहे. तुम्हाला जर वाटलं की मला क्वेश्चनवरती जंप करायचं आहे, मला 31व्या प्रश्नावरती जायचं आहे, तुम्ही डायरेक्ट 31व्या प्रश्नावरती क्लिक करून जंपसुद्धा करू शकता. ठीक आहे तर खाली बघा फिनिश नाव बटन आहे. तर फिनिश नाव बटन आपल्याला तेव्हाच प्रेस करायचं आहे ज्यावेळेस आपली सगळी 45 प्रश्न सॉल्व्ह करून झालेली असतील. ठीक आहे ना, मध्ये अजिबात फिनिश नाव बटन क्लिक करायचं नाही, नाही तर तुमची टेस्ट बंद होऊन जाईल. साईडला जर बघितलं तर तुमचा टायमर देखील चालू आहे बघा, 59 मिनटं आणि 1 सेकंद, म्हणजे अजून 1 तास तुमच्या परीक्षेला अवधी आहे, राईट. या पद्धतीमध्ये तुम्ही पेपर अटेम्प्ट करू शकता आणि तुमचे 45चे 45 प्रश्न सॉल्व्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला फिनिश नाव बटनवरती क्लिक करायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, टेस्ट देत असताना कुणाचा फोन यायला नको, रिफ्रेश करायचं नाही आहे, मिनिमाइज करायचं नाही आहे, नाहीतर टेस्ट सबमिट होणार. तर आता माझी टेस्ट समजा झाली आहे, मी 45 प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत, शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देखील दिलेलं आहे आणि आता फिनिश नाव बटनवरती मी क्लिक करतो आहे. तर एक कन्फर्मेशन विंडो येईल, कन्फर्म फिनिश नाववरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे माझी टेस्ट सबमिट झालेली आहे. ठीक आहे, तर इथं विद्यार्थ्याचं नाव दिसेल, वर्ग दिसेल, कॉन्टॅक्ट नंबर दिसेल, पर्सेंटेज किती आले, 8 मार्क पडलेले आहेत मला, 4.44% आहे, 35% पासिंग आहे ॲक्च्युली. तर इथं फेल झालेलं दिसतं आहे कारण पर्सेंटेज 4.44 आहे. ठीक आहे, तर तुम्हाला सब्जेक्ट वाईज मार्क्स वगैरे दिसतील, सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. तर अशा पद्धतीने सर्वांनी टेस्ट द्यायची आहे. ओके, थँक्यू सो मच, थँक्यू.